ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आता समितीचा अहवाल माध्यमांवर खापर फोडण्याची शक्यता आहे। ससून परिसरामध्ये माध्यमांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। ब्लड सॅम्पल बदलल्याचं प्रकरण या संदर्भात चौकशी समितीच्या अहवालामध्ये माध्यमांकडे आता बोट करण्यात आलेले। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। माहिती देण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त होण्याची शक्यताही वर्तवली गेलेली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात काय नवी मोठी अपडेट आली आहे? निश्चितपणे ससून रुग्णालयाशी संबंधित ही अपडेट आहे। ससून रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमलेली होती त्यांनी या चौकशी दरम्यान जो ठपका आहे किंवा जे बोट आहे ते माध्यमांकडे ठेवलेला आहे। माध्यमांचा ससून रुग्णालयातील आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील वावर रोखायला हवा असं या अभिप्राय किंवा या चौकशी अहवालातून दिसून येत आहे आणि त्याचा ठपका त्यांनी डील काळे यांच्यावरती देखील ठेवलेला आहे। त्यांनी माध्यमांचा वावर रोखला नाही, त्यासाठी ते कमी पडले, दक्षता घेतली नाही असं आलेलं आहे। आणि नक्कीच धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामधली ही मोठी अपडेट आहे। समितीच्या अहवालात आता माध्यमांवर खापर फोडण्यात येत आहे। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ससून परिसरामध्ये माध्यमांवर बंदी येण्याची शक्यताही वर्तवली गेलेली आहे। ब्लड सॅम्पल बदलल्याच्या प्रकरणासंदर्भात चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे आणि यामध्ये आता माध्यमांकडेच बोट दाखवण्यात आलेलं आहे। माहिती देण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त होण्याची ही शक्यता वर्तवली जाते।